भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. आज बऱ्याचशा मराठा संघटनांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय नेमकं म्हणाल? कारण याच मराठा संघटनांनी आता महायुतीला देखील पाठिंबा दिला अशी सुद्धा माहिती मिळते. नाही, माझा मराठा संघटनांशी सातत्यानं संपर्क असतो. आरक्षणाचं आंदोलन असो, सरकारी दरबारी मराठा समाजाच्या हिताच्या काही गोष्टी करायच्या असतील तेव्हा सातत्यानं मी त्यांच्यासोबत माझा संवाद असतो. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या समाजाचे काही म्हणणं होतं. त्याच्यामुळे समाजासाठी अनेक वर्ष काम करणारे नेते आहेत विविध संघटनांचे. असे साधारण ते 50 ते 60 विविध संघटनांचे नेते, चळवळीत काम करणारी मंडळी मला या ठिकाणी भेटली. आणि सरकार तुमच्यासाठी काय करतंय, काय केलंय, वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. शिंदेसाहेब प्रामाणिक भावनेतनं काय करतायत, देवेंद्रजींनी कसं आरक्षण दिलं होतं. आणि जर सरकार तुमच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभं आहे तर सरकारविषयी गैरसमज असता कामा नये. आपल्या काही सूचना असतील तर त्याचं स्वागत करून तेही निराकरण त्या ठिकाणी करू, प्रश्न सोडवू. अशा प्रकारे एक बौद्धिक, एक चांगल्या प्रकारचा संवाद मराठा समन्वयाने त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी राजकारणापेक्षा त्या ठिकाणी व्हाव्यात. कारण जेव्हा एखाद्या चळवळीला, आंदोलनाला राजकारणाचा वास येतो त्यावेळेला ती चळवळ बोथट होते. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या बैठकांमधून समन्वय करत समाजहित साधावं. मी त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी मांडून एक सुसंवाद निर्माण व्हावा अशा प्रकारची एक बौद्धिक स्तरावरची ती बैठक होती. सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. पण दुसरीकडे आपण पाहिलं की जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली ती देखील सरकारच्या विरोधात आहे अशी सुद्धा चर्चा रंगते. 6 जूनपर्यंत जर मराठा आरक्षण दिलं नाही तर मात्र आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र काबीज करू. हा थेट इशारा आहे सरकारला असं म्हणा? अजिबात नाही. जरांगे पाटलांनी उलट चांगली भूमिका घेतली. ज्या वेळेला काही ठिकाणी उमेदवार मराठा समाजाच्या नावावर त्या ठिकाणी फॉर्म भरू इच्छित होते त्यावेळेला जरांगे साहेबांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी असं करणं योग्य ठरणार नाही ही त्यांनी भूमिका मांडलेली आहे. जर त्यांची राजकारणाची भूमिका असती तर त्यांनी निवडक मतदारसंघात उमेदवार उभे केले असते, स्वतः पाठबळ दिलं असतं. परंतु त्यांनी चळवळीला राजकारणाशी जोडू नये अशा प्रकारच्या भावनेतनं भूमिका घेतलेली सध्या तरी दिसते. कारण ज्या वेळेला चळवळीला राजकारणाचा वास येईल त्यावेळेला ती चळवळ बोथट होत असते, त्याची धार कमी होते. आणि मला वाटतं म्हणून अत्यंत विचारपूर्वक चांगली भूमिका जरांगे पाटलांनी घेतल्याचं त्या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून कुठेही त्यांनी पाठिंबा किंवा विरोधाची भूमिका घेतली नाही, घेणाऱ्यांना त्या ठिकाणी साथ दिली नाही. राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे. वारंवार बच्चू कडू जे आहेत ते नवनीत राणा यांच्यावरती टीका करतात. आता नवनीत राणा रवी राणांच्याच टीममध्ये नाही आहे, त्यांची पत्नीच त्यांच्यासोबत नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे. नाही, मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या त्या उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा सहयोगी पक्ष रवी राणांचा स्वाभिमानी पक्ष आहे. त्याच्यामुळे त्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून कमळ हे चिन्ह घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ते अशा कितीतरी ठिकाणी त्या ठिकाणी नवरा एकीकडं, बायको एकीकडं, मुलगा तिसरीकडे असे आपण त्या ठिकाणी बघाल. अनेक उदाहरणं आहेत वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी उभी राहिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. आणि त्याच्यामुळं इथे स्वाभिमानी पक्ष वेगळा असला तरी तो महायुतीचा भाग आहे
आणि रवी राणा त्यांना दिसत नाहीत का बच्चू कडूंना? ते सतत प्रचारात आहेत, सोबत आहेत आणि त्याच्यामुळे बोलण्यासाठी ठीक आहे बच्चू कडूंना, परंतु रवी राणा नवनीत राणा एकत्रितपणे महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. त्याच्यामुळे बच्चू कडूंच्या बोलण्यात काडीचा अर्थ त्यामुळे उरत नाही. धाराशिवचा विषय आहे. अर्चना पाटील यांचा जो फेसबुक प्रोफाईल आहे तो सध्या बराच चर्चेमध्ये आहे, कारण त्यावर घड्याळाचं चिन्ह आहे पण अजितदादांचा फोटो नाही आहे. त्यामुळे बरीच चर्चा आता झडू लागली. काल त्यांचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. नाही, मला वाटतं की त्या काय पूर्ण राजकीय व्यक्ती नाही आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडून अनावधानानं तशा प्रकारचं वक्तव्य गेलं. परंतु आता त्यांनी आपल्या वक्तव्याचा नीट अर्थ पुन्हा एकदा सांगितलेला आहे. त्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळं ज्या पक्षाला ती जागा गेली त्या पक्षाचं चिन्ह किंवा त्या पक्षाविषयी त्यांची भूमिका ही पॉझिटिव्हच असली पाहिजे आणि तसं त्यांनी जाहीर केलं आहे आणि महायुती म्हणून ते होईल. धनंजय सावंत जे आहेत ते आज 300 ते 400 गाड्यांच्या ताफ्याच्या त्याच्या बाहेर शक्ती प्रदर्शन करणार आहेत. तानाजी सावंतांचे पुतणे आहेत ते त्या ठिकाणाहून खासदारकीची उमेदवारी मागत आहेत. या एकंदरीतच गोष्टीकडे कसं पाहता? कारण संघर्ष वाढतो असं म्हणावं. नाही, मला वाटतं ती जागा शिवसेनेला मिळावी अशा प्रकारचा आग्रह तानाजी सावंतचा होता. धनंजय सावंतना उमेदवारी मिळावी असल्या तिथल्या शिवसैनिकांचं मत होतं. भारतीय जनता पार्टीला आम्हाला ती जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या तिथे असणाऱ्या आमच्या 2-3 आमदारांचं मत होतं. परंतु आता त्या ठिकाणी ती जागा राष्ट्रवादीला जाहीर झालेली आहे. त्याचा प्रचारही सुरू झालेला आहे. आता ते आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडं न्याय मागायला येऊ शकतात आणि म्हणून धनंजय सावंत शिवसैनिकांसह आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या भेटीला येत असतील. त्यांचा तो अधिकार आहे पक्ष नेतृत्वाला जाऊन आपल्याला काय वाटतं मतदारसंघाची माहिती देणं. परंतु मला वाटतं आता महायुतीनं तिथे उमेदवार जाहीर केलेला आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. नाशिकचा विषय आहे. नाशिकचा विषय मार्गी लागला काय? कारण आता माहिती मिळते, जी माहिती सूत्रांकडून मिळते की शिंदे गटाला ही जागा दिली जाईल, शिवसेनेला ही जागा दिली जाईल आणि बोरस्ते त्यासोबतच ढिकळे यांच्या नावाची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होते. एक लक्षात घ्या, महायुती म्हटल्यावर थोडंसं जागांचं अशा प्रकारे चर्चा होणं, विसंवाद होणं स्वाभाविक आहे. 3 पक्ष एकत्रित, आणखी 2 सहयोगी पक्ष आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला ही जागा आपल्या पक्षाला मिळावी असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे तिथेही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी, त्यांचा सिटिंग खासदार आहे, त्यांची मागणी रास्त आहे. असणाऱ्या खासदारांना उमेदवारी मिळावी किंवा त्यांच्या पक्षाला मिळावी. भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार शहरामध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी असं आमच्या पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. तिसऱ्या बाजूला छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी मिळावी अशा प्रकारची मागणी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्याला मिळावी वाटतं. परंतु महायुती या सगळ्या मागण्यांमधनं एकत्रित येऊन सुसंवादातनं महायुती म्हणून एकच उमेदवार जाहीर करतील आणि तशा पद्धतीचा नाशिकलाही महायुतीचा उमेदवार असेल. मागण्या सर्व पक्ष करत असले तरी त्या ठिकाणी एकोप्यानं ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्याचं महायुती काम करेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ते एकोप्यानं नाशिकची जागा लढवू असं म्हणतात प्रवीण दरेकर. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.